तुम्ही आपल्या आजी, पणजीपासून ऐकत आला आहात, की केसांना तेल लावल्याचे किती सारे फायदे आहेत. तुमचे केस गळत असू देत किंवा केस वाढतच नाहीये, केसांमध्ये ड्रायनेस आहे, असा प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा हेअर ऑइलिंगने दूर होतो. तर असंच एक हेअर ऑइल आपण आज बनवणार आहोत. तर बघा त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा पाहिजे आहे, जो की रेड ओनियन म्हणतात किंवा लाल कांदा. तो छान तुम्हाला पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. लाल कांद्याचे तुमच्या केसांसाठी किंवा स्कॅल्पसाठी खूप जास्त फायदे आहेत, हेअर ग्रोथसाठी वगैरे. आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहे कढीपत्ता. फ्रेश अशी मी 3-4 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. 1 चम्मच आपण कलोंजी घेतलेली आहे. 1 चम्मच आपण मेथी दाणे घेतलेले आहेत, म्हणजेच फेनुग्रीक सीड. आणि इथे आपण अर्धी वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. हे मेन आहे आपलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात कोकोनट ऑइल ॲड करणार आहोत, खोबरेल तेलसुद्धा. किंवा तुम्ही तुमच्या फेव्हरेट जे दुसरं कुठलं ऑइल असेल ते सुद्धा ॲड करू शकता. बघा ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आपण एक लोखंडाची कढई घेणार आहोत. लोखंडाची कढई तुम्हाला पहिले छान अशी गरम होऊ द्यायची आहे. मोहरीचं तेल आहे ना, ते थोडंसं घट्ट असतं, जसं की एरंडल तेल वगैरे किंवा कॅस्टर ऑइल म्हणतात ना, ते असतं. तसंच मोहरीचं तेलसुद्धा आपलं कोकोनट ऑइलपेक्षा थोडंसं घट्ट असतं. त्याच्यामुळे गरम कढईमध्ये आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. अ, कढई गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस पूर्ण लो करायचा आहे, म्हणजे फ्लेम ही एकदम लो करायची आहे. आणि छान तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात बघा 1 चम्मच आपण कोकोनट ऑइल घालून घेणार आहोत. थोडंसं जेवढे 1-2 ऑइल मिक्स करून तुम्ही तुमच्या केसांना लावता ना, तेवढेच त्याचे रिझल्टसुद्धा चांगले भेटतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट स्वतःवरती अनुभवायला भेटत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरती विश्वास ठेवत नाहीत. तर बघा तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण मेथ्या, कलोंजा, त्याच्याचबरोबर कांदा आणि कढीपत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या टाकून घेणार आहोत. तर बघा तेलात गोष्टी टाकल्या-टाकल्या तुम्हाला त्याच्यात पूर्ण असं म्हणजे फेस वगैरे आल्यासारखा दिसेल. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत याला तेलातून फेस येणं बंद होत नाही, तोपर्यंत मीडियम किंवा लो फ्लेमवरती हलवत राहायचं आहे. तर बघा हळू छान त्या सगळ्या गोष्टी आहेत ना फ्राय व्हायला लागतात. जसं-जसं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं ना, म्हणजे कांद्यातलं असेल, कढीपत्त्यातलं असेल, तसं-तसं त्याच्यातलं तेलाला फेस वगैरे येणं बंद होतं. तर बघा आपला गॅस पूर्ण लो फ्लेमवरती आहे आणि आपण तसंच 10 ते 15 मिनिट चालवत राहायचं आहे. मी चमच्याने हलवत राहायचं आहे. बघा त्याच्यातल्या वस्तूसुद्धा आता फ्राय व्हायला लागलेल्या आहेत. कांदा तुम्हाला गोल्डन वगैरे झालेला दिसेल. म्हणजे याच्यातल्या सगळ्या म्हणजे कढीपत्त्याचे, कांद्याचे, मेथीचे आणि फेनुग्रीक कलोंजीचे सगळे जे चांगले न्यूट्रिशन्स आहेत ना, ते पूर्णपणे तेलात उतरलेले आहेत. तर बघा पूर्ण त्याच्यातलं मॉइश्चर संपल्यानंतर तेलातून फेस येणं बंद होतं आणि असं समजायचं की आता आपलं तेल कंप्लीट झालेलं आहे. तर इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि 5 मिनिट तेलाला थोडंसं नॉर्मल किंवा थंड होऊ देणार आहोत. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि नंतर तुम्हाला ते गाळून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटांनी तुम्ही तेल गाळून घेतल्यानंतर तुम्हाला तेलाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली दिसेल पहिल्यापेक्षा. कारण की त्या थोड्याशा ज्या आपण वापरलेल्या वस्तू आहेत त्यांनी सुद्धा तेल थोडंसं तुमचं हे करू म्हणजे तेल त्याच्यामध्ये सुद्धा मुरलेलं असणार आहे त्याच्यामुळे. तर बघा हे तेल मी एकदा ते दोनदा लावण्यासाठी वापरणार आहे. तुम्हाला या तेलाचे रिझल्ट जेव्हा समजतील ना, तेव्हा तुम्ही हे तेल लिटरली प्रत्येक वीकमधून एकदा लावाल. हे तेल लावल्यानंतर तुमच्या केसांमध्ये एक सॉफ्टनेस आहे ना, तो एक नेक्स्ट लेव्हलचा येतो. मोहरीचं तेल याच्या अगोदरसुद्धा मी 1-2 वेळा ट्राय केलेलं आहे. पण या प्रोसेसने मी पहिल्यांदाच लावलेलं आहे आणि त्याच्या रिझल्टसोबत मी एवढी जास्त खुश आहे ना, म्हणजे खूप चांगले रिझल्ट तुमच्या केसांना याच्यापासून भेटणार आहेत. अगदी केसामध्ये एवढा सॉफ्टनेस येतो, म्हणजे कंडिशनर लावल्यासारखा सॉफ्टनेस येतो. म्हणजे तुमच्या केसांना ते एवढं छान हायड्रेट करतं ना, सो ज्यांचे ड्राय केस आहेत त्यांच्यासाठी वीकमधून एकदा या तेलाची मसाज किंवा चंपी खूप जास्त बेनिफिशियल होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या केसांमधला हेअर फॉलचा प्रॉब्लेम कमी होणार आहे, कारण याच्यात आपण मेथीच्या बिया आणि कांदा वापरलेला आहे. त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथसुद्धा इथे ट्रिगर व्हायला हेल्प होणार आहे. कढीपत्त्यामुळे तुमच्या केसांना ब्लॅकनेस यायला हेल्प होतो आणि मोहरीचं तेल तर त्यातली त्यातच तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे तेल नक्कीच ट्राय करू शकता आणि याचे चांगले रिझल्टच तुम्हाला भेटणार आहेत. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे. ही रेमेडी मी माझ्या स्वतःच्या केसांवरती लावलेली आहे. ओव्हरनाईट नाही लावायचे हे तेल तुम्ही तुमच्या केसांना. काय होतं, ओव्हरनाईट लावलं तर थोडंसं पिवळसर असतं हे तेल, त्याच्यामुळे तुमच्या बेडवरती वगैरे बेडशीटला लागू शकतं. तुम्ही सकाळी अंघोळीच्या आधी 2-4 तास लावू शकता. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या लावलं आणि दुपारी 12-1 वाजता वगैरे अंघोळ केली तर त्याचे खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला भेटतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप